पाहणार आहोत की जो फिफाचा ऑफिशियल जो ड्रॉ झाला वर्ल्ड कपचा त्या संदर्भात आपण बघणार आहोत की ग्रुप स्टेजेस कसे आहेत. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की ग्रुप स्टेजेस तर ग्रुप स्टेजेसमध्ये जर आपण बघितलं तर ग्रुप ए मध्ये आहे मेक्सिको, साऊथ आफ्रिका, साऊथ कोरिया. ग्रुप बी मध्ये आहे कॅनडा, कतार, स्वित्झर्लंड. ग्रुप सी मध्ये आहे ब्राझील, मोरोको, हैती, स्कॉटलंड. ग्रुप डी मध्ये आहे USA, पराग्वे, ऑस्ट्रेलिया. ग्रुप ई मध्ये आहे जर्मनी, कुरासाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडॉर. ग्रुप एफ मध्ये आहे नेदरलँड, जपान, ट्युनिशिया. ग्रुप जी मध्ये आहे बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड. ग्रुप एच मध्ये आहे स्पेन, केप वर्दे, सौदी अरेबिया आणि उरुग्वे. ग्रुप आय मध्ये आहे फ्रान्स, सेनेगल, नॉर्वे. ग्रुप जे मध्ये वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना, त्याच्याबरोबर अल्जेरिया, ऑस्ट्रिया आणि जॉर्डन. ग्रुप के मध्ये आहे पोर्तुगाल, उझबेकिस्तान, कोलंबिया. ग्रुप एल मध्ये आहे इंग्लंड, क्रोएशिया, घाना आणि पनामा. हे असे काही ग्रुप आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 4 टीम आहेत. म्हणजे आता या ग्रुपमध्ये चौथी टीम राहत आहे ती एशिया, युएफा आणि लॅटिन अमेरिकामध्ये ज्या काही टीम अजून यायच्या बाकी आहेत त्या क्वालिफिकेशन मॅचेस खेळून फिफाच्या त्या क्वालिफाय करतील फिफा वर्ल्ड कपसाठी. तर असे काही ग्रुप आहेत. तर या ग्रुपमध्ये ग्रुप सी मध्ये ब्राझील, मोरोको या 2 टीमा मला कॉम्पिटिशन देऊ शकतात असं वाटतात. तसेच ग्रुप ई बघितलं तर जर्मनी ऑफिशियली मतलब फार्मिंग करणार आहे इथं, कारण की क्युरासाओ आणि रिक्वेस्ट असंच आहे. ग्रुप एच जर बघितलं तर इथे पाहण्यासारखी मॅच आहे स्पेन विरुद्ध उरुग्वे आणि लॅटिन अमेरिकेच्या टीमा खूप चांगल्या अशा फुटबॉल खेळतात हे तुम्हाला देखील माहिती आहे. त्यानंतर ग्रुप आय मध्ये जर आपण पाहिलं तर फ्रान्स, सेनेगल आणि नॉर्वे आहे. जे जे लोक एम्बापे वर्सेस हॅलँड मॅचची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही मॅच एकदम अशी चुरशीची अशी होणार आहे. त्याचबरोबर लिव्हरपूलचा लेजंड प्लेअर सादिओ मानेची सेनेगल सुद्धा या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे फ्रान्स, सेनेगल आणि नॉर्वेच्या मॅचेस एकदम जबरदस्त अशा होतील. ग्रुप जे मध्ये वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना आहे. मला असं वाटतं की या ग्रुपमध्ये मेसी 10+ गोल मारणार, कारण की जॉर्डन, ऑस्ट्रिया, अल्जेरिया मला वाटत नाही की त्या कॉम्पिटिशन देतील म्हणून. जर ग्रुप के पाहिला तर पोर्तुगाल, उझबेकिस्तान, कोलंबिया. पोर्तुगाल वर्सेस कोलंबियाची मॅच आहे ना ही पाहण्यासारखी होणार आहे. रोनाल्डो विरुद्ध लुईस दियाज आणि कोलंबियाची टीम ही हराम बॉल फुटबॉल खेळण्यासाठी ओळखली जाते. ग्रुप एल मध्ये इंग्लंड, क्रोएशिया 2 टीमा टॉपला राहतील. घाना, पनामा मला वाटत नाही की त्यांना त्या कॉम्पिटिशन देऊ शकतात. असा काही हा फिफाचा ऑफिशियल ड्रॉ होता आणि हा ड्रॉ रात्री 12:30 11:30 नंतर सुरू झाला, पण ते 1.5 तास त्यांनी फक्त असं तो मोकळा वेळ घालवला त्या ट्रम्पला बोलवून त्यांचं डान्स वगैरे हे चाललं त्यानंतर ऑफिशियल ड्रॉ झाला. आणि ड्रॉ नंतर आपल्याला एक गोष्ट अशी दिसून येते की सगळे ग्रुप हे ओपन आहेत, म्हणजे कोणतीही टीम पुढे निघून जाऊ शकते आणि या 4 टीममधल्या 2 बेस्ट टीम क्वालिफाय होतील राऊंड ऑफ 32साठी आणि राहिलेली थर्ड प्लेस टीम आहे बेस्ट थर्ड प्लेस टीम ती सुद्धा क्वालिफाय होईल. त्यानंतर राऊंड ऑफ 60 होईल, त्यानंतर राऊंड ऑफ 8, सेमीफायनल आणि फायनल असं काही असणार आहे. आणि हा वर्ल्ड कप USA, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणार आहे. तर या ग्रुपमधील काही काही मॅचेस आहेत लाईक पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया, फ्रान्स विरुद्ध नॉर्वे, देन फ्रान्स विरुद्ध सेनेगल ह्या काही मॅचेस अशा पाहण्यासारख्या असणार आहेत. मी या वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालला सपोर्ट करत असून त्याचबरोबर फ्रान्स, ब्राझील अँड डार्क हॉर्स इंग्लंड या माझ्या 4 टीम आहेत. तर तुम्ही देखील कोणत्या टीमला येणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सपोर्ट करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि हा वर्ल्ड कप क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे. यापुढे ते आपल्याला वर्ल्ड कपच्या स्टेजवर दिसतील की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण की त्यांच्या आता ॲव्हरेज एज 38+ आहे त्यामुळे. आणि हा वर्ल्ड कप असा उत्कृष्टदृष्ट्या होणार आहे आणि ह्या वर्ल्ड कपमध्ये टीम देखील आता 48 झाले आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन अजून वाढले आहेत आणि भरपूर अशा मॅचेस आपल्याला या वर्ल्ड कपमध्ये पाहण्यासाठी मिळतील. तर हा वर्ल्ड कप असा प्रेरणादायी सुद्धा असणार आहे की आपल्याला नवीन नवीन चेहरे या फिफा वर्ल्ड कपमध्ये आपण पाहू शकतो. परंतु दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की आपली इंडियन टीम कधीच क्वालिफाय करू शकली नाही फिफा वर्ल्ड कपसाठी, कारण की जे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जे मेंबर आहेत त्यांना असं वाटतच नाही की आपली टीम क्वालिफाय करावी, काहीतरी करावं. सगळं असंच चालू आहे, त्यामुळे आपण अशाच बाहेरच्या टीमांना सपोर्ट करत राहतो. आणि एवढं आपल्याकडे बजेट असून टॅलेंट असून पण ते वेस्टच आहे, त्याबद्दल नाही बोललेलं बरं. त्यामुळे जो फिफा वर्ल्ड कप आहे तो आता मोठ्या स्टेजवर असा होणार आहे आणि त्याची आतुरता सगळ्यांना लागली आहे. तात्पुरतं तुम्ही इंग्लिश प्रीमियर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा, फ्रान्सची लीग आहे फ्रेंच लीग मेपर्यंत एन्जॉय करा आणि 11 जूनपासून फिफा वर्ल्ड कप सुरू होईल आणि तो वर्ल्ड कप 1.5 महिन्यात चालेल, त्यामुळे भरपूर अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. तर तुम्हाला अजून काही जर विचारायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये फिफा वर्ल्ड कप विषयी विचारू शकता आणि असं तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, सपोर्ट करत राहा आपल्या व्हिडिओला, लाईक आणि व्हिडिओ जरूर शेअर करा की लोकांपर्यंत पण ही माहिती पोहोचली पाहिजे फिफा वर्ल्ड कपची. धन्यवाद.